आणि आंब्याचा लोणचा रेडी झालेला आहे. मस्त आंबट आणि तिखट गूळ टाकले त्याच्यामध्ये. थोडेसे आंबे आणले होते, म्हटलं चल थोडंसं लोणचं करूया आपण. मस्त लागतं भातासोबत, भाकरीसोबत. सीझन चालू झालेला आहे. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आत्ताच आंब्याचा लोणचा बनवला. 2-3 आंबे आणले होते मार्केटमधून, तर इच्छा झाली लोणचा बनवूया असा, तिखट आणि गोड असा. म्हणून त्याच्यामध्ये मसाला आणि गूळ टाकून मस्त बनवले आईने. छान झाले. तर जेवताना थोडंसं खाऊ. थोडं केलं ना की तो चांगलं होतं, असं आहे ते. 4च आंबे होते, छोटे छोटेच होते, तर ते कापले आणि त्याचं लोणचं केलं. आता बसले कलिंगड खाते जरा. आणि मी गेले होते डीमार्टला, तर त्याचं सामान तुम्हाला दाखवायचं आहे, कारण का मला डीमार्टचं सामान दाखवायला आवडतं आणि तुम्हाला बघायला सुद्धा आवडतं. प्रत्येक व्हिडिओच्या खाली मला कमेंट असते की तुझी ग्रोसरी शॉपिंग दाखवत जा. मला छान वाटतं, म्हणजे रेटसुद्धा समजतात आणि डीमार्टमध्ये काय नवीन आलेलं आहे, कोणती गोष्ट किती प्राईसला मिळते, हे सगळं मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला आवडतं. तर आत्ता सामान सगळं आणलेलं आहे आणि बघू शकता इथेच आहे सगळं. गाडीतून जास्त आणलं आणि सगळं इथे ठेवलं, अजून लावलेलंच अजिबात नाहीये, कारण का प्रीत पण पाहिजे माझ्यासोबत. तो आता आला कामावरून, त्याला बोलू तर मदत कर. हे सामान एवढंसं दिसतंय, पण याला लावायला चांगलेच 2 तास लागतील, सगळं कडधान्य वगैरे ठेवायला. टोटल 3 महिन्याचं सामान मी एकदाच भरून ठेवलेलं आहे. आता काय मला जास्त बाहेर जाता येणार नाही, म्हणून चान्स भेटला तर पटकन सगळं सामान भरून घेतलं. तर थोड्या वेळात तुम्हाला दाखवते मी काय काय डीमार्टवरून खरेदी केलेली आहे ते. तर सर्व सामान मी टेबलावर ठेवलेलं आहे, कारण की मला वाकायला नको जास्त, मला तुम्हाला दाखवता सुद्धा येईल पटापट. तर सुरुवात कुठून करूया? तसं सामान खूप जास्त आहे. पहिले या मस्त मस्त आवडीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवते. म्हणजे हा कार्पेट आम्ही घेतलेला आहे, हॉलमध्ये टाकण्यासाठी खूप मोठा आहे, पण याची प्रिंट आणि कलर खूप जास्त आवडते. तुम्हाला दाखवते, खूप मोठा आहे. दिसतोय? दिसतंय? छान आहे ना? काय रे? खूप सुंदर. याची किंमत आहे 1200. 1250 कुठे गेलं? टॅग दाखवते मी तुम्हाला. छान आहे कार्पेट आणि ग्रीप आहे खालून, म्हणजे सटकणार नाही तो. त्याची किंमत आहे 1259, म्हणजे 1250. दिसली? फ्लोअर साठी आहे. छान आहे. मला टाकायचंय आता, हॉलला वगैरे डेकोरेट करायचं आहे, तर मला आवडलं. माझ्या सोफ्याचा कलर थोडाफार मॅच आहे, छान दिसेल, घसरणार नाही मेन म्हणजे. छान दिसेल. तर छान मिळाला, तर हा घेतला. मोठा आहे त्याचा. ओके, तर हा झाला पहिली मोठी वस्तू घेतलेली आहे. आणि ही बॅग, जसं मी त्या डीमार्टच्या ब्लॉग मध्ये पण दाखवलं होतं तुम्हाला मी, ही पर्स आवडली होती, ती घेतली. तिची किंमत, हिचा टॅग काढलंय ऍक्च्युली, आईने वापरलंय हिला. 180 रुपये आहे, म्हणजे 179. एकच मोठं असं कंपार्टमेंट आहे तिला. नॉर्मल असं काही मार्केटला वगैरे जायचं असेल तर पर्स टाकायची की झालं. प्रिंट छान आहे, आईला सुद्धा आवडली, तरी हे तर ही घेतली 180 रुपयाला. ओके. आणि त्याच्यानंतर चप्पल मस्त मिळाली. चप्पल सॉफ्ट आहे अशी, आणि हिची प्राइस आहे, काय आहे प्राइस हिची? 240. छान आहे. 239 रुपये. हा, सॉफ्ट आहे अशी, म्हणजे पायाला जरा मऊ बरं वाटतं. तर ही एक घेतली. आणि खूप सारं सामान आहे. मला किंमत पण सांगते, मेन ज्या गोष्टी आहेत त्यांच्या. त्याच्यानंतर कप, चहाचे कप 92 रुपये फक्त. पहिले 99 होती, आता कमी झाली वाटतं. तर ही एक डिझाईन आवडली. तसे घरामध्ये ऑलरेडी आहे, पण आवडले तर घेतली. अशी डिझाईन आहे त्याला. मला आकाशी कलर आवडतो ना, म्हणून हा घेतलाय. छान आहे ना? मस्त, एकदम. अशी आहे, अशी डिझाईन आहे, म्हणजे जास्त मोठा पण नाही आणि छोटा पण नाही. चहा बरोबर राहील पाहुण्यांना. ओके. आणि त्याच्यानंतर मला हे असं झाकण हवं होतं. असं झाकण मिळत नाही, पण मला डीमार्टला दिसतं तर पटकन मी घेतलं. ह्याची किंमत आहे 155. माझ्या 1-2 काचेची झाकणं होती ना वरती, ती तुटली. तर हे असं हवं होतं आणि फुटली. हा, तेच ते. मी एक्झॅक्ट त्याच्यावर बसते. आणि त्याच्यानंतर घेतलं हे सिलेंडरचं स्टँड. मजबूत आहे. काय लोखंड आहे? काय आहे? लोखंडीच आहे ना, मजबूत आहे. पण होतं हे लोखंडी आहे, थोडं हेवी आहे. आणि त्याला व्हील चांगले आहेत. पल्टिकल हा व्हील म्हणजे कसे ना, हे जरा मजबूत आहेत. रिवेट टाईप केले. आधीचं प्लास्टिकचं होतं ते तुटलं. हा, ते रेड कलरचं एक येतं आणखीन प्लास्टिकवालं. त्याला ब्लॅक चाका असतात, ते पटकन तुटतं. आता हे कसं जरा हेवी मजबूत वाटते, म्हणून
याची किंमत आहे 219 रुपये. इथे आहे किंमत 219 तसं रुपये. 300 रुपयाला आहे, पण 219 रुपयाला. तर हे एक घेतलं, चांगलं उपयोगाचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक चप्पल घेतलेली आहे मी घरात घालण्यासाठी, पण सॉफ्ट आहे, तिला छान जरा आहे, कलर पण मऊ आहे आवडला. म्हणून. मऊ मऊ आहे. 200 किती आहे? 209 रुपये 209 रुपयामध्ये मिळाली. किंमत. डीमार्टला गेल्यानंतर पटापट घ्यायचं काम करायचं आपण. आणि हा हे एक सामान आहे. आमच्या शेजारी एक मुलगा आहे, त्याचा बर्थडे होता, तर नेहमी मी त्याच्या बर्थडेला काही ना काही वेगळ्या गोष्टी देत असते अभ्यासासाठी किंवा असं. तर यावेळेला त्याला असं पॅड आणि हे होतं कंपास पेटी, छोटी कंपास पेटी, पेटी पेन्सिल आहे, असं गिफ्ट पर्पज साठी छान आहे. स्वस्त मिळालं. त्याला पण चांगलं त्याला वाटेल. पण आवडेल. का असं गावाकडे जास्त मुलं नाही वापरत, ती पण पनवेल साईडला मिळतात. तर हे मला आवडलं, त्याला आवडेल. आणि ही गाडी आहे ना, ती रबर आहे, कोड रबर आहे. त्याला हे आवडेल म्हणून मी हे घेतलं त्याला गिफ्ट देण्यासाठी. त्याचा बर्थडे झाला पण त्याला गिफ्ट नव्हतं दिलं म्हणून ते आणलं. त्याच्यानंतर काय, हा ट्रे दाखवते. आणि ही चप्पल घेतलेली आहे प्रीतसाठी. छान आहे, ब्लॅक कलर आहे त्याच्यामध्ये. त्याची किंमत आहे 280 रुपये. 280 रुपीज. छान वाटतंय. टॅग कुठे गेला? इकडे आहे टॅग, तो असा. पण छान आहे, सॉफ्ट आहे. सॉफ्ट थोडी हार्डच असते आमची. आपण छान वाटली मला. जेंट्स मंडळींना काय मऊ नाही आवडत. आणि त्याच्यानंतर ट्रे, त्या आधीच्या ब्लॉग मध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं डीमार्टच्या ब्लॉग मध्ये. हे ट्रे घेतलेले आहेत, सर्विंग ट्रे. हा मोठा घेतला 219 रुपयाचा. प्रिंट छान आहे त्याची. आणि हा 80 रुपयाचा, 79 रुपयाचा. छान मस्त. छोटा आणि मोठा, पाहुणे मंडळींची सोय 4 प्लेट करण्यासाठी आरामात चांगलं. राहतील. आणि याच्यामध्ये ग्लास वगैरे अशी. पाहुणे आल्यानंतर सर्विंग साठी खूप चांगलं. खूप साऱ्या वस्तू ज्या आहेत संकेताने यावेळेस घेतलेल्या आहेत. तिची खूप इच्छा होती की खूप शॉपिंग करावी. मला नंतर परत कोण घेऊन जाणार आहे. चपातीसाठी स्पेशल आटा उचलू नकोस, 10 किलो आहे. हा, मी उचलणार नाही म्हणून मी वरती ठेवलंय. 10 किलो घेतलाय. कसं मिळालं ते? किती 567 काहीतरी होतं. 567 म्हणजे 550च्या आसपास 550च्या मिळालं. आसपास आहे 10 किलो. आणि आता तेल महाग झालेलं आहे आमच्याकडे. मंडळी बरणी काय होतं, काय गिनी होती आमच्याकडे, म्हणून मी असे पाऊच आणले. अच्छा, हा तूप हे आहे. तुपाचं आणलेलं आहे तूप आहे, मदर डेअरीचं आहे. हे थोडं स्वस्त मिळालं. तरी पण 550 आहे. 550 550 आहे. आणि यावेळेस अमूलचे प्रोडक्ट्स थोडे नाही मिळाले आपल्याला. आम्ही अमूलचं तूप वापरतो, पण नाही मिळालं म्हणून मी हे मदर डेअरीचं घेतलं. 1 किलोचं आहे. त्याच्यानंतर हे तेलाचे पाऊच घेतलेले आहेत, कारण की ऑलरेडी तेल आहे घरामध्ये, पण आता पाहिजे घरामध्ये एक्स्ट्रा. 3 महिन्याचं सामान. पाऊच का घेतेस तू सांग? पाऊच का घेते म्हणजे ती बरणी महाग पडते, हे जरा स्वस्तामध्ये पडते. जिथे बजेट करायची असेल तिथे आपण करणार ऑफकोर्स. हे पण आहे. आणि किटलीमध्ये टाकताना 1 लिटर टाकायला बरं पडतं. टाकलं की पाऊच की झालं. आणि त्याच्यानंतर हा एक छोटस हे घेतलंय, टप घेतलेला आहे. टप घेतलेला. किंमत दिसते नाही, फिरव. खाली असेल मे बी. नाही, बाजूलाच आहे त्या आहे? तुझ्या. दिसली. किती रुपये आहे? हे 150 रुपये, 149 रुपये. मजबूत आहे, चांगलं आहे. छोटासा हवं होतं कपडे वगैरे धुवायला काहीतरी असं करायला म्हणून घेतलं. आता तयारी चालू कसली आहे मंडळी? आता बाळाची तयारी सुरू आता करायची छोटे आहे. छोटे त्यामुळे कपडे, तुम्ही समजून जा. छोटे छोटे कपडे आता कपडे धुवायला वगैरे पाहिजे. असे धुवायला होतील असं. ह्याच्यामध्ये सगळं सामान आहे. आणि हे घेतलंय मी डवचं. आणि त्याचं कंडिशनर कुठे आहे काय माहिती. की पुन्हा मी म्हणजे माझ्यासाठी मी डवचंच वापरते सगळं. शॅम्पू, कंडिशनर सगळं. त्याच्यामध्ये इंटेन्स रिपेअरचं आहे. कंडिशनर पण त्याचंच आहे. आता सामनामध्ये कुठे आहे माहित नाही मला. ते समोर दिसलं ते मी मला दाखवलं. आणि पावडर प्रीतला ही हवी होती. आणि ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सगळे साबणच आहे. कपड्यांचे साबण लागेल त्यामुळे सगळं घेतलेलं आहे साबण. आणि हा एक घेतलंय लावायला, लोशन, बॉडी लोशन घेतलंय मी लावायला. आणि चला हे बघा, आता प्रेग्नन्सी मध्ये फक्त ड्रायफ्रूट मला खायचे आहेत. तेवढे खाले असतील मी ड्रायफ्रुट्स ना प्रीत, खूप सारे, खूप जास्त. आणि डीमार्टला स्वस्त मिळतात. आणि खातेस? आणि मग खायला पाहिजे ना. आता या आधी खाल्ले नव्हतेस? आणि तेवढे नव्हते खाली, खायचे आले. पण एवढे कुठे रात्री भिजत ठेवणार आणि खाणार. मखाने सुद्धा घेते. मला लाडू बनवायचे ड्रायफ्रुट्सचे, त्यामुळे थोडे ड्रायफ्रुट्स जास्तच घेतले. चिवडा घेतलेला आहे खूप दिवसांनी नवऱ्यासाठी स्पेशल. त्याला ऑफिसला काहीतरी मंचिंग करायला लागतं म्हणून खाऊ चटरपटर लागतंच आम्हाला. त्याच्यानंतर खजूर आपले, हे जरा आपल्याला आवडतात कारण चांगले राहतात. काहीतरी आहे ना, 109 रुपयामध्ये होते. त्या आसपासच्या रेंज मध्ये आहे. आता बिल आहे गाडीमध्ये, मी काढला नाही. तुम्हाला सांगते मी किती झालाय तो. आणि चिक्की घेतलंय. आणि प्रीतला हा कांदा लसूण मसाला हवा होता खायला खूप दिवसांपासून. तो बोलला घेऊया. म्हणजे ठीक आहे चल, ठीक तिखट असतो का? मी इच्छा होती माझी खायची.
चहा पावडर. चहा पावडर यावेळेस जरा बदलली आहे. आधी ही आपण 450 काहीतरी आहे. हा 450 रुपयामध्ये एकदा मी 1 किलो किंमत बघितली नाही, माझ्या बरोबर लक्षात आलं. 1 किलो मध्ये मिळाली ती तर ही एक घेतली चहा पावडर. रेड लेबल. आणि आपलं पुन्हा खाऊचं सगळं आलू शेव आणि अंजीर हे पण थोडं स्वस्त मिळालं. डीमार्ट मध्ये खूप साऱ्या वस्तू आपल्याला बोलता येणार डीमार्ट मध्ये खूप साऱ्या वस्तू आपल्याला स्वस्त मिळतात. हे काहीतरी 450 ला मिळालं होतं. हे आपले बदाम आणि अंजीर. ड्रायफ्रूट जास्त आणले. केलॉग्स मुसली येस, शुगर 2 फ्री. पॅकेट आहेत. एक सुरुवात पण मी केलं खायला दुधामध्ये. सकाळी भूक लागते खूप जास्त. साखर नाही वाढली पाहिजे बॉडीमध्ये म्हणून शुगर फ्री घेतले. शुगर फ्री घेतली. कारण ॲडिशनल शुगर असते त्याच्यामध्ये. ही जरा धण्याची धना पावडर जरा जास्तच घेतले. हे सगळं सामान माझं 3 महिन्याचं आहे. बिल तुम्हाला सांगणार आहे किती झालंय ते. ऑलमोस्ट शेवट 3 मला महिने नक्की म्हणजे बघा. 3 महिने होतीलच. त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं थोडंसं. राई, जिरं वगैरे सगळं आहे याच्यात. आणि ऑफकोर्स आपला बिर्याणीचा मसाला त्याला कसं विसरू शकतो की आम्ही अशी आहोत की आम्हाला फिक्स सगळं लागतं जेवण. खास रेसिपी आमच्या नवऱ्याची. बोल. त्या ब्लॉगला टॅग करेन मी. ऑलरेडी फ्रीजमध्ये आहेत, मी 3च घेतले. ओके, एक पिशवी खाली झाली आता. अजून दाखवते. कपडे सुद्धा मी घेतलेत. हे घेतलेत मी, शॉल घेतलेत 2-3 आहेत. 2-3 असे शॉल घेतलेत. सॉफ्ट आहेत ही 3. आणि असेच कपडे. आणि हे घेतलेत. पटियाला एक भेटला मला, जसं खाली घालण्यासाठी छान आहे. मला असं आवडतात खालून असं. ते आहे म्हणजे वरती कुर्ता घालायचा आणि लूज कपडे वापरण्यासाठी. आणि आता उन्हाळा पण आहे त्याच्यामुळे बरं पडतात वापरायला. 300-400 रुपये. हा 300 फक्त रुपये काहीतरी 300 रुपये. असे खालचे म्हणजे ट्रॅक पॅन्ट वगैरे घेतले असे आहे. ते तुम्हाला नंतर दाखवते मी. सामान आता हे सगळं आपलं किचनला लागणारं सामान आहे. ग्रोसरीज. बेसन आणि सोयाबीन मी नेहमी छोटंवालं घेते, म्हणजे कापायला वगैरे नाही. छोटे छान लागतात आणि जरा भाजी पण बरी होते. छोटे छोटे असतात ना. सोयाबीन ही आहे. चणा डाळ जी मी 1 किलो जास्त घेतलेली आहे. रेट आहे 73 रुपीज किलो. ओके. आणि त्याच्यानंतर ती डाळ आहे. ही आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ आहे 136 रुपये किलो. सध्या चालू भाव तुम्हाला कळतीलच. मसूर आहे. आणि मसूर रेडीमेड घेतलेत म्हणजे पॅकेट ऑलरेडी. त्याच्यामध्ये बाकी पण लूज मध्ये नाही घेतले ते. शेंगदाणे आहेत 161 रुपये. 161 रुपीज. म्हणजे बिल झालंय की किलो आहे? नाही किलो आहे. किलो आहे का? हा. गुळ मी 2 किलो घेतलंय. काळा गुळ आम्ही जास्त वापरतो हे असं येल्लो पेक्षा असं. आणि साबण पण घेतले 2 घेतले. लिरिलचं घेतलं यावेळेस. हे आधी वापरलेलं खूप छान वाटलं. राजमा आहेत, छोटेवाले राजमा आहेत. छोटे राजमा. छोटे मी सगळं बारीक बारीकच घेतले. असं टिश्यू पेपर आहे. रवा 2 किलो घेतले. रवा 2 किलो. सध्या मंडळी मार्केटमध्ये हवा अशी आहे की लॉकडाऊन लागेल म्हणून सगळ्या ठिकाणी भरभरून लोक सामान भरतात. तुम्ही देखील सामान भरून ठेवा जेणेकरून म्हणजे 2-3 महिन्यांचं सामान आपण भरलंच पाहिजे. कारण कधी काय होईल शक्यता सांगता येत नाही. सिलेंडरच्या मागे तर लागलंच पाहिजे पण सिलेंडरला लाईन लागते भरपूर. तर तुम्ही ह्या गोष्टीचा अनुभव घेतलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही शॉपिंग कुठून करता? ग्रोसरी शॉपिंग. आणि हे सगळे कडधान्य आहे. कडधान्य आम्हाला जास्त लागतं कारण प्रीतला ऑफिससाठी डबा लागतो. त्याच्यामुळे सगळं 1-1, 1.5 किलो 2-2 किलो सगळं घेतलंय. हे काय चिक्की घेतली डब्यामध्ये न्यायला. काय जेवण बघता नाही. हा बघा हे आहे काळं गूळ. एक वापरायला काढलं मी असं. आता हे सगळं मला लावायचं आहे. एवढा सारा पसारा आहे. दावत. आता हे पाहू शकता आपण. 60 रुपये ना. हे 55 रुपये अर्धा किलो. 55 रुपये अर्धा. हे छोटे छोटे पाऊच आणून ठेवलेत. म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे 4 किलो असतील ना आपल्याकडे. आपण 4 किलो आणि आता पुन्हा 2 किलो आणले. 2 किलो आणले बिर्याणी करण्यासाठी. बिर्याणीसाठी स्पेशल. कारण हे जरा स्वस्तामध्ये पडतात. हा चांगला आहे भात. आणि तो तेच आता कडधान्य. आणखीन काय काय आहे तू भाव सांग ना. भावाला तेवढं काय सांगत नाही. हिरवी वाटाण्यांचा भाव कमी झाले. हिरवे वाटाणे कमी झाले. 55 रुपये अर्धा किलो. हा. पहिले 123 125 होता. हा म्हणजे थोडासा कमी झाला. एकदम पण काय कमी नाही झालं. बस तेवढंच आहे. संपलं. मीठ आहे. आणि हां तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गरजेच्या वस्तू आहेत. यावेळेस आम्ही थोडी शॉपिंग अशी केली की आपण
घरातल्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत ते घेतल्या पाहिजेत. जास्त घेतल्या. कारण युद्धाची वेळ आहे चालू, बऱ्याच ठिकाणी युद्ध चालू आहेत. म्हणजे इराण, इस्रायल, अमेरिका, त्याच्या आधी रशिया आणि युक्रेन. आपला देश असा आहे की ज्या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत. Yes. भलेही आपल्याला टॅक्स थोडाफार द्यावा लागतो पण तेवढीच देशसेवा झाली नसती तर आज आपल्याला हे सुखाचे दिवस बघायला मिळाले नसते. नसते तेच. तर थँक्स टू आवर गव्हर्नमेंट. आणि हा सरबत कोकम सरबत उन्हाळ्यासाठी स्पेशल. तर मंडळी, आपण आपली व्हिडिओ कुठून पाहता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि संकेताचे म्हणजे संकुचे व्लॉग आपल्याला कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ करा, सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर तुम्ही आहातच, जर नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि शेअर करा. ओके, तर बिल किती झालं? बिल आता मी फक्त बिल करतो आणि मला ग्रोसरी शॉपिंग खूप आवडते. माझ्या नवऱ्याला माझ्यापेक्षा जास्त आवडतं शॉपिंग करायला. मी प्रत्येक ब्लॉग मध्ये सांगत असते. तर पहिले मी काय केलं, पहिले थोडं सामान मला 2-3 ट्रॉल्या भरल्या, बिल केलं, बाहेर गेलो, थोडं खाल्लं आणि परत आलं. मला जास्त वेळ उभं नव्हतं राहायचं म्हणून आम्ही असं थोडं ब्रेक घेत करत शॉपिंग केली. म्हणजे कंटिन्यू मी उभे नाही राहिले. ज्यांना माहित असेल तर मी प्रेग्नेंट आहे म्हणून मला करायची होती शॉपिंग. आता नंतर कधी जाणार आहे मी माहित नाही, मला नाही माहिती. तर बाळ झाल्यानंतर कसं काय पुढचं पुढे बघू. म्हणून आता आमच्या आवक कुठून घेऊन येतील ते सांगत असतं. म्हणून माझी इच्छा होती की मीच जाणार आणि स्वतः सगळं सामान घेऊन येणार. तर एवढं सगळं 3 महिन्यापर्यंत तरी आणलंय सामान. बघू आता माणसं वाढल्यानंतर काय कमी जास्त होतच आपलं. तर हे सगळं सामान आहे 15,000चं. वाटते तुम्हाला 15,000चं सामान आहे? मला असं वाटलं की खूप सारं सामान घेतलंय मी यावेळेस. कारण मागच्या वेळेस 15,000चं सामान झालेलं पण तेवढं काय वाटलं तेवढं नव्हतं वाटत. पण आता हे कडधान्य आपले जे आहेत त्यांचं आपल्याला बिल कमीच होतं नेहमी आणि ते चांगलं आहे असं वाटतंय मला. येस. तर असं सगळं सामान आहे, गरजेच्या वस्तू. बाकी एक्स्ट्रा काय असं आणलं नाही. जे घरामध्ये लागणाऱ्या त्याच गोष्टी आहेत. ओके, तर अशी होती म्हणजे डीमार्टची शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन एक मला देखील सजेशन आली होती माझ्या सिनियर्सकडनं की म्हणजे कामावर जिथे सिनियर्स आहेत काय म्हणजे काय की 2-3 महिने काही 4 महिन्याचं राशन भरून ठेव आणि कमीत कमी 50,000ची कॅश तरी काढून ठेव जवळ. काही होऊ शकतं. आता सिलेंडर वगैरे. आणि आता आजचीच न्यूज की आपले जे LPG वगैरेचे आहेत त्याची जहाज सोडलेली आहेत. आपला फ्रेंडली होता आपण इंडिया. म्हणजे आपल्या देशाचे संबंध चांगले, बाहेरच्या देशांशी खूप चांगले आहेत. आपण अशा देशामध्ये राहतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सर्व इझी वाटते. इतर देशांना खूप कठीण आहे ते. तर चला या मदत करायला. सामान लावायचं, सगळं आवरायचं आहे संकुला. आणि मी जास्त काय करत नाही. हे दोघं जण मला वजन काय जास्त. छान आहे. थोडं ओपन कर ना असं आडवावरून. तसंच ओपन कर त्याला पूर्ण. डिझाईन दाखव जरा. दाखवलं ना मला. वजन आहे रे. हा ते हेवीच राहतं. थोडीशी खूप छान अशी डिझाईन मिळाली. आवडली मला. खूप सारे वेगवेगळे कलर होते. त्याच्यातला हा एक जरा पसंत आला. म्हणजे सोफ्याला मॅच करेल. समथिंग थोडंसं ग्रीन, थोडंसं हिरवा कलर आहे. तर डोळ्यांना पण जरा शांतता, भडक नाहीये काहीच. तर अशी होती शॉपिंग माझी. तर चला हे सगळं लावतो आता आणि जेवणाची तयारी. चला मंडळी. आणि पुढचा ब्लॉग एक्साइटिंग होणार आहे. कोणतरी येणार आहे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तर खूप मोठा झाला असेल मे बी. असू देत ना. ओके, चलो बाय बाय. बाय.